प्रभाग क्रमांक 24 मधील राणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक, डॉक्टर वाडेकर दवाखाना, छत्रपती शिवाजी चौक, बडदेनगर, बाळासाहेब ठाकरे पेट्रोल पंप कॉर्नर पर्यंतच्या डांबरी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले। नाशिक महानगरपालिका हद्दीतील असा एकमेव रस्ता आहे की तो व्हाईट टॉपिंग पद्धतीने बनवण्यात येणार आहे। या रस्त्याच्या कामाला इतर रस्त्यांपेक्षा कमी खर्च येत असतो आणि त्याची वयोमर्यादा देखील जास्त असते। त्यामुळे हा रस्ता नाशिक महापालिकेसाठी वैशिष्ट्यपूर्ण राहणार असल्याचे यावेळी प्रवीण तिदमे यांनी सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी महाराणा प्रताप चौक येथील नागरिकांच्या वतीने प्रवीण तिदमे यांचा सत्कार करण्यात आला। महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना देखील प्रवीण तिदमे यांनी निधी मंजूर करून रस्त्याचे काम मार्गी लावल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण होते। प्रवीण तिदमे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच आहे असे यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले। प्रभाग क्रमांक 24 मधील गेल्या 15 ते 20 वर्षापासून कुठल्याही रस्त्याचे काम झालेले नाहीये आणि तसेच प्रशासक असताना सुद्धा आदरणीय बंटी भाऊ यांनी ह्या रस्त्याची मंजुरी करून आणली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। त्यांचे बरेचसे लोक निवडून येतात जातात, फक्त मतदानाच्या दिवशी येतात, पण कामाचा कुठलाही काम न करता निश्चित मतच मागत असतात। आता असं व्हायला नको आणि पण जो काम करतो जनतेने सुद्धा त्या माणसाला निवडून दिलं पाहिजे अशी मी विनंती करतो सर्व नागरिकांना। आणि काम खरंच सुंदर होतंय। पूर्ण सिडकोमध्ये येत्या काही दिवसांनी संपूर्ण ठिकाणी रस्त्याचं काम तसंच ड्रेनेज लाईनचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गावर आणलेलं आहे आणि असंच काम सुंदर करत राहो आणि त्यांना भावी याच्यासाठी मी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, भावी आमदारासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या या सत्तेचे महाराष्ट्र राज्य सत्तेचे अधिकारी आणि उपस्थान आणि केंद्रस्थान असे असलेले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आपल्या सिडको परिसरातील श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, लोकप्रिय असे आपले बंटी भाऊ तिदमे यांच्या साकार योजनेतून हा रस्त्याचे काम झालेले, बऱ्याच दिवसातून रस्त्याचे काम चालू आहे आणि अशाच प्रकारे चांगल्या रस्त्याचे काम करावं आणि त्यांनी भावी पुढे आपल्या सगळ्यांचं सहकार्य करावं आणि त्यांना पुढे कोणत्याही परिस्थितीत आपण निवडून द्यावं। आपण त्यांच्या पाठीमागे राहावं आणि हा लवकरात लवकर रस्ता व्हावं ही परमेश्वरी चरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 24 या वार्डामध्ये आजपर्यंत म्हणजे 1984 ला ही स्कीम चालू झाली तेव्हापासून इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही नगरसेवकांनी काम केलेले नाहीये। परंतु बंटी भाऊ तिदमे यांनी वडिलांचा वारसा ठेवून आणि त्या वारशाच्या याच्याप्रमाणे इतकी मोठी प्रमाणात कामं केलेली आहे तर एकही रोड आता शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे। तरी यात मोबदला म्हणून या सर्व नागरिकांनी त्यांना पाठबळ द्यावं आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी भावी आमदार म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहावं एवढीच मी सर्व नागरिकांना विनंती करतो। रस्ते अहो जे आहे ते फक्त थरावर चालायचे काय ते जे बरं आहे ते मतदानाच्या अगोदर 15 दिवस चक्रा मारायचे लोक आणि मतदान झाल्यानंतर पुढच्या मतदानापर्यंत आमचा त्यांचे चेहरे पाहायला मिळत नव्हते अशी परिस्थिती होती। परंतु यांच्या वडिलांनी सुद्धा जे सेवा कार्य केलेले, समाज कार्य केलेले, आठवले शास्त्रींच्या पावलावर पाव ठेवून तोच मार्ग बंटी भाऊंनी घेतलेला आहे। यामुळे त्यांना शुभेच्छा आणि देवी सप्तशृंगी माता त्यांना आशीर्वाद देवो हीच माझी इच्छा आहे। वर्षांपासून या रस्त्याचं जे काम आहे ते पेंडिंग होतं, पण जसे प्रवीण बंटी तिदमे नगरसेवक हे निवडून आले तेव्हापासून त्यांनी सतत प्रयत्नातून आज हा रस्ता त्यांनी सँक्शन करून आणलेला आहे काँक्रिटीकरण। त्याबद्दल आम्ही सर्व राणा प्रताप चौकातले नागरिक त्यांचं अभिनंदन करतो। चातक ग्रुपच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी अधिक माहिती दिली आहे। क्रमांक 24 मधील महाराणा प्रताप चौक ते डेक्कन पेट्रोल पंप हा जो काही रस्ता आहे मध्ये बडदेनगर असेल, हिंदू सम्राट ग्राउंड असेल, इथून वीर सावरकर चौक, डॉक्टर वाडेकर परिसर हा जो काही रस्ता होता गेल्या 15 ते 20 वर्षापासून लोकांची मागणी होती की हा सगळ्यात जुना रस्ता आहे। म्हणजे आपण जर बघू का सिडको स्थापन झाल्यापासून हा रस्ता आहे तर हा रस्ता चांगला व्हावा ही सगळ्या नागरिकांची मागणी होती व त्यासाठी मान्य आपल्या सगळ्यांचे लाडके
माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्याला जो काही निधी उपलब्ध झालाय, त्यामुळे आपण हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करत आहोत. आपण जर बघू या रस्त्याचा जो पूर्ण एरिया आहे तो खूप मोठा आहे. त्या दृष्टीने आपण पहिले कॉन्क्रीटमध्ये जे काही आपण नेहमी कॉन्क्रीट करतो त्याप्रमाणे आपण तो रस्ता करणार होतो. त्यासाठी 18 कोटी रुपये खर्च होता. पण आपण जे काही आता हायवेला आपण बघू, मुंबई हायवे ते नाशिक जो काही रस्ता बनतोय त्यासाठी जे काही कॉन्क्रीटीकरणाची पद्धत वापरली गेली व्हाईट टॉपिंग, तो व्हाईट टॉपिंग मध्ये महापालिकेचा पहिला रस्ता आपण हा मंजूर करून आणलाय व याच्यामध्ये महापालिकेत सुद्धा खर्च वाचणार आहे की भविष्यात कुठे एखादा खड्डा जरी पडला तर तेवढाच 10x10चा ब्लॉक काढून तिथे नवीन ब्लॉक बसवता येईल. त्यामुळे चांगलं असं जे काही होतं दरवेळेचं नुकसान होतं डांबराच्या थरावर तर ते थांबून एक 20-25 वर्ष परत रस्ता करायची आवश्यकता भासणार नाही. असा चांगला असा रस्ता, एक नाविन्यपूर्ण रस्ता आपण हा मंजूर केलेला आहे. त्यासाठी आज इथे सर्व जे काही ज्येष्ठ नागरिक, सर्व मित्र परिवार, बालगोपाळ, माता भगिनी सर्व उपस्थित झाले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. व आपण बघू की पूर्ण प्रभाग 24 मध्ये जेवढे कामं चालू आहे, पूर्ण शहरामध्ये तुम्ही बघाल तर कुठंच नाही, पूर्ण प्रभाग 24चा आहे, पूर्ण नाशिकला वाटेल असं काम या सगळ्या आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आशीर्वादाने आपण करत आहोत. असे त्यांचे आशीर्वाद राहिले तर मला नाही वाटत की प्रभागातील कुठलंही काम हे प्रलंबित राहील. निश्चित चांगलं असं काम आपण उभं करू. या प्रभागाचा हेवा पूर्ण नाशिकलाच नाही तर महाराष्ट्राला वाटेल असं काम आपण उभं करू. यावेळी शेखर देशमुख, हेमंत कोठारी, राजेंद्र मोहिते, धवल दरंगे, अजय पंडित, आदित्य माळी, संजय भालेराव, निलेश तिदमे, श्री शिरवाडकर, सुमित कोष्टी, बाळा भामरे तसेच प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, नाशिक.